बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. या 16व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 2 नंबरचा श्लोक चालू आहे. 150 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 7वा भाग पाहणार आहोत. 6 भाग झालेले आहेत. पण त्या अगोदर या अध्यायात नेमकं काय आतापर्यंत आपण पाहिलं ते परत एकदा उजळणी घेऊयात आणि पुढे जाऊयात. या अध्यायाचं नाव आहे दैवसूर संपत्ती विभाग योग. म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या संदर्भात या संबंधी संपूर्ण विवेचन या अध्यायामध्ये आलेलं आहे. अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं चिंतन करून त्यांना सूर्याची उपमा देतात. ते त्यांची स्तुती करतात आणि या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा उपदेश करताना हे सांगतात की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय. तर दैवी संपत्ती त्याला म्हणतात की ज्याच्या योगे एक नाही अनेक कुटुंब एकत्र राहू शकतात, आनंदानं राहू शकतात. म्हणजेच काय, दैवी संपत्ती म्हणजे जे सत्व गुण जे आहेत, जे चांगले गुण जे आहेत त्याला म्हणायचं दैवी संपत्ती. आणि आसुरी संपत्ती म्हणजे जे दुष्ट जे राक्षस आहेत त्यांचे जे गुण आहेत त्याला आसुरी संपत्ती असं म्हणतात. तर पहिल्याच श्लोकामध्ये अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियास संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा हे येतं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. नंतर श्लोक नंबर 2 मध्ये अजून काही दैवी संपत्तीचे गुण आहेत ते सांगितलेले आहेत की अहिंसा, सत्य भाषण म्हणजे कधीही खोटं बोलायचं नाही, राग न येणे, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणी मात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा ही सगळी दैवी संपत्तीचे हे सगळे गुण आहेत. तर कालच्या भागामध्ये त्यातलाच पुढचा भाग म्हणून आपण त्याग ही दैवी संपत्तीचा गुण आपण पाहिला. म्हणजे काय त्याग म्हणजे काय, जे ज्ञानी लोक आहेत ते देहच मी अशा अहिंसेचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करतात, त्यालाच त्याग म्हणतात. नंतर अर्जुन भगवंताला म्हणतो की मला आता शांती म्हणजे काय ते समजून सांगा. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की ज्ञेयाचे ऐक्य झाल्यावर ज्ञातृत्व ही आपोआप नाहीशे होते. मग अर्जुना बाकी जे ज्ञान उरते तेच शांतीचे रूप आहे. किंवा ज्ञात्याने जी वस्तू जाणायची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच ब्रह्म किंवा शांती असं म्हणतात. म्हणजे साक्षात भगवंतालाच शांती असं सांगितलेलं आहे. तर हे आपण पाहिलं होतं. आता आज
भाग नंबर 7, ओवी नंबर 150च्या पुढं. वरी कोणे एके उपाये, पडिले ते उभे होये, तेची कीजे परिधाये, नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी, नीच मानिजे किरीटी, हे वाचोनी दिठी, दोषून घेपे, अगा अपैशून्याचे लक्षण, अर्जुना हे पुढे जाण, मोक्ष मार्गेचे सुखासन, मुख्य हे गा. आता दया ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न कडसी, साने थोर, तैसे दुःखितांचे शिणणे, हिहता सकवणपणे, उत्तम धाम नेणे, विवंचुगा. आता हे 150च्या पुढे आपण अर्थ वाचणार आहोत, पण त्या अगोदर पाठीमागचं काही थोडंसं वाचन करूयात, म्हणजे याचा रेफरन्स लागेल, आपल्याला अर्थ समजून येईल. की ज्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते, तिचा विसर पाडतात. अरे, ज्यांच्या पुढे येणाऱ्या मनुष्याचे दोष ते आपल्या दृष्टीने नाहीसे करून मग त्यांच्याकडे अवलोकन करतात. ज्याप्रमाणे शालिग्राम मूर्तीस वस्त्रालंकार घालून व उत्तम पुष्पे वाहून मग आपले चित्त तिच्याकडे लावावे, किंवा शेतात धान्य पेरून उत्तम रीतीने पीक आल्यावर जसे त्याच्याकडे पाहून समाधान मानावे, अथवा आपल्या घरी अतिथी आला असता त्यास अन्नदान देऊन संतोषित केल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या गुणसाधर्म्याने दूर करून नंतर त्याच्याकडे दयाद्र दृष्टीने पाहतात, असे न करता त्यांच्या वर्मावर डाग देऊ नये, अथवा त्यांच्या पापकर्माचा उच्चार करून त्यास दुःख देऊ नये, व त्यास असणाऱ्या व्याधींचे नाव घेऊन तू व्याधिष्ट आहे असे म्हणू नये. परंतु ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट स्थितीतून उत्तम स्थितीत येईल, तोच उपाय जो करतो पण त्याच्या वर्मी डाग देत नाही, तर अर्जुना, उत्तम मनुष्याच्या मनाने जो दुसऱ्यास कनिष्ठ मानत नाही व त्याचे दोष मनात आणीत नाही, तेच अपयशून्याचे खरे लक्षण होय. म्हणजे अपयशून्य म्हणजे काय बघा, नेहमी सहसा आपण काय करतो बघा, कुणाशीही एखादा समजा नवीन माणसाची आपली ओळख झाली, नवीन कुठल्या व्यक्तीशी समजा आपण लग्नाला गेलेलो आहोत आणि तिथे एखाद्या आपला पाहुणा आपल्याला गाठ पडला, गप्पा निघाल्या, तुम्ही कोण, काय, कुठल्या गावचे, काय काय करता वगैरे वगैरे, आपण त्याच्याशी बोलत असतो, तोही आपल्याशी बोलत असतो. त्यावेळेस हे दोघही एकमेकांचे गुण जोखत असतात. म्हणजे काही वाक्यातच समोरचा माणूस कसा आहे ते समजतं. हा रागीट आहे किंवा जास्त अहंकारी आहे किंवा स्वतःची स्तुती करणार आहे वगैरे वगैरे गोष्टी 2-4 वाक्यात लक्षात येतात. पण हे दोघही करतात असतात, दोघही एकमेकांना जोखत असतात. आता इथं काय सांगितलंय बघा, इथं हे सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्याला मदत नक्की करायची, पण त्याचे दोष त्याला दाखवून द्यायचे नाहीत. त्याच्यात जी कमी आहे ती त्याला दाखवून द्यायची नाही. त्याला थोडक्यात त्याला वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही. याला म्हणायचं अपयशून्य. समजा त्याच्यात काही दोष असतील, काही कमतरता असतील, ठीक आहे, ते आपल्या मनातच ठेवायचं. नेहमी मनुष्याचा स्वभाव हा असा आहे की जो हे ज्ञानेश्वरी वाचून जर बदलला तरी फार झालं.
कुठला स्वभाव आहे बघा आपला की जो बदलायला हवा? तर नेहमी आपण इतरांचे दोष पाहतो. थोडस उलट करून बघा की त्याच्यातले गुणधर्म पाहायला शिका. किती मोठा फरक पडेल माहिती आहे का? त्यातले जर गुण पाहायला तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमची दृष्टी गुण शोधणारी अशी डेव्हलप होईल, अशी तयार होईल आणि मग तुम्हाला अनेक गुणांची जाण होईल. कितीतरी लोकांमध्ये कितीतरी चांगले गुण असतात आणि मग ते गुण आपल्यामध्ये कसे येतील, यावेत यासाठी तुम्ही प्रयत्न करसाल. म्हणजे तुमच्यातले गुण वाढत जातील आणि आपोआप अवगुण निघून जातील. आणि हे अवगुण निघून गेल्यानंतर तुमचं जे व्यक्तित्व आहे ते साधूसारखं होईल, निर्मळ होईल. आणि अशाच लोकांना स्वरूपाची प्राप्ती होत असते. अशाच लोकांना मुक्ती मिळत असते. ज्यांच्या मनामध्ये दोष आहेत त्यांना मुक्ती मिळणं महाग कठीण असतं. तर इथं तेच सांगितलेलं आहे की त्याच्यातले दोष त्याला न सांगता त्याला तुम्हाला जी काही मदत करणं शक्य आहे ते करावं. याला म्हणायचं अपयशून्य असं म्हणायचं याला. आणि अर्जुना, मोक्ष मार्गाचे मुख्य साधन हेच होय. जे आता सांगितलं तेच आहे की मोक्ष मार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही इतरांचे दोष तुम्हाला सांगण्याचा काही अधिकार नाही, सांगायचे नाहीत. आता दया अशी असावी की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा शांती देण्यात लहान अथवा थोर असा पर्याय न ठेवता सर्वांस सारखीच शांती देतो. त्याप्रमाणे दयाद्र अंतःकरणाने दुःखित मनाचे दुःख हरण करते वेळेस तो उत्तम आहे किंवा अधम आहे हे मनात न आणता सर्वांचे दुःख निवारण करतो. आता हे दयेच्या संदर्भात दया म्हणजे काय आहे त्या संदर्भात आला. एखाद्यावर दया करताना आपण म्हणतो की तो लहान आहे का मोठा आहे हे बघायचं नसतं, तो श्रीमंत आहे का गरीब आहे हे बघायचं नसतं. एखाद्यावर दया करायची म्हणजे दया करायची, त्याला काय हवं नको ते द्यायचं. पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचेही तैसे पुढिलाचे तापे कळवळलिये कृपे सर्वस्वेही दिदलेही आपण पे न्यूनची मानी निम्न भरिलिया वणे पाणी ढळोची नेणे ते विश्रांत ते शोनी जाणे सामोरे पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढला चेनी का पाओ शीतलता लाहे की ते डोळ्याची लागी होय तैसा पर सुखे जाये सुखावतू. दयेच्या संदर्भात आपण वाचत आहोत. तर जगतात पाण्यासारखी वस्तू दुसरी कोणती आहे की गवत सुकू लागले असता जे आपल्या स्वतःचा नाश करून त्याचे आपल्या ओलाव्याने रक्षण करते. पाण्यासारखी अशी दुसरी कुठली वस्तू आहे का की गवत किंवा झाड सुकायला लागलं तर स्वतःचा नाश करून हे गवत सुकण्यापासून वाचवते, त्याचे रक्षण करते आपल्या ओलावाने. अशी कुठली वस्तू नाहीये. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जो गुणधर्म आहे त्याला म्हणायचं दया, की स्वतःचा ऱ्हास करून दुसऱ्याला जीवन देण्याचं काम हे पाणी करतं. त्याचप्रमाणे आपल्या समोर पीडित मनुष्य आला असता त्याच्या कळवळीने
त्यास जरी आपले सर्वस्व दिले तर आपण त्यास काहीच दिले नाही असे जो मानतो, पाणी वाहत असताना वाटेत खळगा आला असता तो भरून टाकल्याशिवाय जसे ते पुढे जात नाही, तसा आपल्या समोरील श्रमलेल्या मनुष्यास संतोषित केल्याशिवाय जो पुढे जात नाही. ज्याप्रमाणे पायात काटा बोचला असता जीव कळवळतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे संकट पाहिले असता ज्याचे मन कळवळते. किंवा पायास थंड पदार्थ चोळल्यावर डोळ्यास जसा गारवा येतो, तसे दुसऱ्याचे सुख पाहून ज्याला सुख होते, किंबहुना तहान लागल्या. आपण हे पुढच्या ओव्यांमध्ये वाचूयात. आता यात काय काय वाचलं आपण लक्षात घ्या, की दया म्हणजे काय आहे, की दुसरा दुःखी आहे, दुसरा अडचणीत आहे, त्याला मदतीची आवश्यकता आहे, पण काही लोक असतात स्वाभिमान असतात, दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून मदत मागत नाही, पण त्याची मदत आपण ओळखायची आणि स्वतःहून त्याला मदत करायची. आणि आपण मदत केल्यानंतर ती अहंकार सगळीकडे डांगुरा पेटून सांगायचं नाही, पण त्याला मदत केल्यानंतर जर आपल्या मनामध्ये आपल्याला सुख होत असेल, त्याला सुखी पाहून आपण जर सुखी होत असू, तर त्याला म्हणायचं दया. दया ही अशी असायला हवी. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे सेलभागी जिणे जयाचे. तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जाणतया, मूर्तिमंत जाण दया मी उदय जयांची तया. ऋणिका ऋणिया लाभे आता सूर्यासी जिवे, अनुसरलिया राजिवे परी ते तो नशिवे. सौरभ जैसे का वसंताची या वाहणी, आलिया वनश्रीच्या औक्षहिणी ते न करी तुची घेणी. निघाला जो हे असो महासिद्धीसी, लक्ष्मी आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणीच ते. किंबहुना तहान लागलेल्या मनुष्याची तृषा भागवण्याकरिता जसे जगात पाणी निर्माण केले आहे, त्याप्रमाणे दुःखित मनुष्याचे दुःख हरण करण्याकरिता जो या जगात राहतो, गुणांनी युक्त होऊन जो पुरुष असतो, तो दयेची केवळ मूर्तीच होय. आणि हे विरोत्तमा, त्याचा जन्मतःच मी ऋणी आहे. भगवंत काय म्हणतात, की जो दयाभावाने राहतो, जो सर्वांवर दया करतो, प्राणी मात्रांवर दया करतो, सगळ्यांवर दया करतो, तर त्याचा मी कायम ऋणी राहतो. एवढी श्रेष्ठ गुण आहे हा दयेचा. याच्यावर एक अतिशय सुंदर एक पौराणिक कथा आहे. ज्यावेळेस भगवान राम हे वनवासामध्ये असतात, वनवासात असल्यामुळं ते वल्कल नेसून सीता त्यांच्या झोपडीमध्ये कुटियामध्ये बसलेली असते आणि राम हे काही जंगलामध्ये फिरून काही खायला मिळतं का बघण्यासाठी गेलेले असतात भगवान श्रीराम. तेवढ्यात एक कावळा येतो. तो कावळा सीतेला त्रास द्यायला लागतो, सीतेला त्रास द्यायला लागतो, काव काव करायला लागतो, परत परत जवळ येतो, जवळ येऊन टोचा मारायला लागतो. आता हे भगवंताच्या काही मनात नाही, काय नाही, काय ते येतात आणि खाली भुईला असं पहुडतात. ते पहुडलेले असताना सुद्धा तो कावळा येत असताना झोपलेल्या सीतेला तो टोचा मारत असतो. आता टोचा मारल्या असताना सीतेला जाग येते, तरी पण त्याला दुःख होऊ नये
किंवा भगवान श्रीराम जे झोपले ते उठू नयेत म्हणून ती काहीच बोलत नाही, त्याला हाकलत नाही, काय नाही. पण काय होतं की सीतेचं रक्ताचा थेंब भगवंताच्या गालावर पडतो. भगवान श्रीरामाच्या गालावर पडतो आणि ते तप्त रक्त गालावर पडल्यानंतर एकदम राम उठून बसतात आणि बघतात तर काय की सीतेच्या डोक्यातून ते रक्त येत होतं आणि ते त्यांच्या गालावर पडलं होतं आणि ते तिथं तो कावळा टोचा मारत असतो. चोचीनं सीतेच्या डोक्यावर टोचा मारत असतो. हे बघून आता भगवान रामांची ती पत्नी सीता, तिला झालेलं दुःख पाहून भगवान तर अतिशय दुःखी पण होतात आणि क्रोधित पण होतात आणि क्रोधानं एक गवताची काडी उचलतात आणि ती काडी आपल्या बाणाला लावतात. तर त्याचा बाण तयार होतो आणि तो बाण त्या कावळ्यावर सोडतात. आता कावळा इकडे तिकडे उडायला लागतो, पण तो बाण, ते ब्रह्मास्त्र, ते कावळ्याच्या पाठीमागे लागतं. कावळा जिकडे जाईल तिकडे ते ब्रह्मास्त्र जायला लागतं. शेवटी कावळा फिरून 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 परत येतो आणि भगवान श्रीरामाच्या पायापाशी येऊन दया याचना करायला लागतो. मी चुकलो, मला माफ करा, माफ करा असं म्हणायला लागतो. आता शेवटी ते भगवंत आहेत. एवढं क्षुद्र कावळ्यासाठी ते कशाला, ते म्हणतात जाऊ दे, ठीक आहे, तुला माफ करतो म्हणतात. पण हे जे ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे हे कुठं ना कुठंतरी जाऊन लागणारच आहे. ते काही ना काहीतरी, कुठलं ना कुठलं तरी लक्ष हे भेदणारच आहे. तुला मी जीवदान देतो म्हणतात, पण हे ब्रह्मास्त्र मात्र तुला कुठेतरी लागेल. तर कावळा म्हणतो ठीक आहे देवा, आता माझा जीव तरी वाचतोय. तोपर्यंत ते ब्रह्मास्त्र येतं आणि ते कावळ्याच्या डोळ्यामध्ये लागतं आणि त्यावेळेस भगवान राम त्याला म्हणतात की तू एकाक्ष राहशील. तुझ्या सगळ्या ज्या पिढ्या आहेत तिथून पुढच्या या एकाक्ष राहतील, म्हणजे एकच डोळा. तेव्हापासून असं म्हणतात की कावळ्याला एकच डोळा आहे. तर अशा पद्धतीनं भगवान राम हे त्या कावळ्याचा जीव वाचवतात. याला म्हणायचं दया. तर हेच इथं आलेलं की दया म्हणजे कशी असावी की समोरचा जर अडचणीत असेल, त्याला जर काय आवश्यकता असेल, तर त्याला ते आपण त्याची अडचण ओळखून स्वतःहून ते पुरवायचं आणि त्याच्या सुखात आपण सुख मानायचं. याला म्हणायचं दया. तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक जालिया इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे, मना माझी बहुवे काय कौतुकी, जीव नोहे विषयाभिलाखी, अलोलुप्त दशा ठाऊकी, जाणते हे. आता माशिया जैसे मोहळ, जलचराचे विचळ, का पक्षिया अंतराळ मोकळे हे. ना तरी बाळ कोदेशे, मातेचे स्नेह जैसे का वसंताच्या स्पर्शे, मन मलाई निरुळे डोळ्यांचे, डोळ्या प्रियाची भेटी, का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूत मात्री राहाटी मवाळते. किंबहुना तहान लागलेल्या मनुष्याची तृषा भागवण्याकरता जसे जगात पाणी निर्माण केले, त्याप्रमाणे दुःखित मनुष्याचे दुःख हरण करण्याकरता जो या जगात राहतो
गुणांनी युक्त असा जो पुरुष असतो तो दयेची केवळ मूर्तीच होय. आणि हे वीरोत्तमा, त्याच्या जन्मात त्याचा जन्मतःच मी ऋणी आहे. सूर्योदय होण्याबरोबर कमळाचे फूल उमलते, परंतु सूर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही. किंवा आता इथून पुढचे जे सगळे उदाहरण आहेत ना, ते अलो अलोलुप्त या गुणाचे आहेत. ते आपण आता वाचत आहोत, की सूर्योदय होण्याबरोबर कमळ उमलतं, पण सूर्य काय त्या कमळाच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही. किंवा वसंत ऋतूत वनात पुष्कळ झाडे टवटवीत होतात, तथापि त्यातील एकाही झाडाचा उपभोग न घेता तो चालता होतो, तो म्हणजे वसंत ऋतू. फार काय, लक्ष्मी महासिद्धीस जरी श्री विष्णूजवळ प्राप्त झाली तरी जसे त्याचे तिच्याकडे लक्ष जात नाही, तसे आपल्यास आवडणारे इहलोकीचे किंवा परलोकीचे भोग जरी चकार झाले तरी त्यांचा मनात त्याचा उपभोग घ्यावा असे येत नाही. फार काय सांगावे, ते कौतुकाने देखील विषयांची इच्छा करीत नाही. अशी जी दशा तिला अलोलुप्त्व असे म्हणतात. अलोलुप्त्व असे म्हणतात. कळलं? अलोलुप्त्व म्हणजे काय आहे ते? तर जसं सूर्य उगवतो त्याबरोबर कमळ हे फुलतं, पण त्या फुलाचा वास काय सूर्य घेत नव्हता. त्या फुलाच्या सुगंधाचा काय उपभोग सूर्य घेत नसतो. तसंच आपल्याला आवडणारे इहलोकीचे व परलोकीचे भोग चकार झाले तरी त्यांच्या मनात त्याचा उपभोग घ्यावा असं वाटत नाही. असे जे लोक आहेत ते विषयांची इच्छा करीत नाही. अशी जी दशा आहे तिला अलोलुप्त्व असे म्हणतात. आज आपण इथेच थांबत आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण दया आणि अपैशून्य तसेच अलोलुप्त्व या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. उद्या आपण भाग नंबर 8 मध्ये पुढचे अजून काही दैवी गुण आहेत, दैवी संपत्ती आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि हे जे सगळे गुण आहेत ते मनातल्या मनात आठवायचे आहेत, जे दैवी संपत्ती आहे ते. आणि ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.